राफेल पाडल्याचा पाकचा दावा। राफेल पाडल्याचे पुरावे कुठे? खोटारडा पाक तोंडावर पडला। ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानची धुळधाण उडवलेली असतानाच त्यांच्या वल्गनावजा प्रतिक्रिया काही थांबत नाहीयेत। आता तर त्यांनी रोरावत जाणारी आणि धडकी भरवणारी 5 राफेल विमानं पाडल्याचा दावा करत बड्या बाता मारल्यात। मात्र एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत जेव्हा राफेल पाडल्याबद्दल पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याला प्रश्न विचारला तेव्हा पाक चांगलाच तोंडावर आपटला। ठोस पुरावा म्हणून त्यांनी संदर्भ दिलाय तो सोशल मीडियातल्या व्हिडिओचा। Allegation of 5 fighter jets shot down. Where's the evidence for that, sir? It's all over the social media, on Indian social media, not on our social media. The debris of these jets fell into Indian occupied Kashmir. एवढंच नाही तर खुद्द पाकिस्तानमधील एका यूट्यूबरनेही पाक सरकारचा बुरखा फाडलाय। कल रात इंडिया ने पाकिस्तान के ऊपर 24 मिसाइल हमले किए और हैरानगी की बात यह है कि तकरीबन सारे मिसाइल अपने टारगेट के ऊपर जाके लगे। इंडिया ने जो टारगेट सेट किया हुआ था, इंडिया ने वो टारगेट अचीव किया। और इससे बढ़ के हैरानगी की बात यह है कि पाकिस्तान का दिफाई निजाम, हमारा डिफेंस सिस्टम एक भी मिसाइल को इंटरसेप्ट नहीं कर सकते, एक भी मिसाइल को हम रोक नहीं सकते। सारे हमले हम रोकने में नाकाम रहे। एग्जैक्ट जो इंडिया ने टारगेट अचीव करना था वो अचीव किया है। वो जो कहते हैं ना कि इंडिया ने घुस के मारना था, इंडिया ने वाकई घुस के मारा। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर 24 क्षेपणास्त्र डागली। याच हल्ल्यानं पाकिस्तान हादरून गेलाय। त्यामुळे आपली हार लपवण्यासाठी पाकनं 3 राफेल, 1 मिग आणि 1 सुखोई पाडल्याचा दावा केलाय। मात्र पाकच्या खोटारडेपणाच्या फॅक्टरीचा पर्दाफाश झालाय। तो कसा पाहूया। दावा: पाकच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं 3 राफेल, 1 मिग आणि 1 सुखोई पाडलं। तथ्य: जून 2024 मध्ये नाशकात सुखोई विमानाचा अपघात झाल्याचा व्हायरल व्हिडिओ आहे। सप्टेंबर 2024 मध्ये बाडमेरमध्ये मिग 29 कोसळल्याचा जुना व्हिडिओ पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आलाय। पाकच्या J-10C फायटर जेट्सनं राफेलचं रडार आणि कम्युनिकेशन जॅम केल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र यामागचं तथ्य असं आहे की राफेलच्या थेल्स RBE-2 AESA रडारला जॅम करणं J-10C साठी अशक्य आहे। खरं तर पाकिस्तान अंतर्गत कलहामुळे जेरीस आलाय। त्यातच तो सर्व पक्ष आणि धर्म बाजूला ठेवून देशासाठी एकत्र येणाऱ्या भारताविरोधात कागाळ्या करतोय। मात्र भारत पाकिस्तानच्या कुरापती आणि खोटारडेपणाच्या फॅक्टरीचा पर्दाफाश करून पाकिस्तानचे नापाक इरादे आणि खोटा प्रचार धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।